तर छत्रपती संभाजीनगर मधून बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांची दादागिरी पाहायला मिळते। उमेदवाराच्या प्रतिनिधीला पाठीवरती बळ उमटेपर्यंत पोलिसांनी बेदम मारलेलं आहे। ही महत्वाची बातमी आपण छत्रपती संभाजीनगर मधून बघतोय। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील ही घटना आहे, त्या ठिकाणी घडलेला आहे। पोलीस या ठिकाणी दादागिरी करतायत, जनतेला लाठीचार्ज करतायत। अमानुष पद्धतीने पोलीस छत्रपती संभाजीनगर मध्ये जनतेला त्रास देण्याचं काम करतायत। आपण बघतोय ही दृश्य। तर या संपूर्ण प्रकरणावरती या ठिकाणी काय बाईट्स आलेले आहेत ते देखील आता आपण पाहतोय। आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील, सगळ्या पक्षाचे इथे बसलेले। 50 जणांनी त्यांना खाली पडून मारलं, त्यांना डोक्यावर मारलं, लाठीचार्ज केला, त्यांच्यावर बिनकारण केला। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर का चोरी करायला नाही आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारले। माझी महापौर साधा माणूस आणि साधं माझी महापौरांना तुम्ही इतकं साध्या माणसाला काय मारत असता? तर आमची प्रशासनाला निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल।